विचार करा, अ, आपण सगळे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अत्यंत आनंदात असतो. नवीन कपडे घातलेले असतात. हो, अगदीच. उत्साहाचे आणि नवचैतन्याचे वातावरण असतं सगळीकडे. बरोबर. आणि अशातच अचानक कुणीतरी आपल्या हातावर एक अत्यंत कडू वस्तू ठेवून सांगतं की आधी हे खा आणि मगच पुढचा उत्सव सुरू होईल. म्हणजे थोडं विचित्र वाटतं ना हे? अगदीच. हे ऐकायला थोडं विरोधाभासी वाटतं. कारण सहसा नवीन वर्ष असा शब्द उच्चारला की डोळ्यांसमोर काय येतं? रात्रीचे 12 वाजण्याची वाट पाहणं किंवा मोठा जल्लोष. नक्कीच. गोडधोड खाणं आणि अर्थातच कधीही पूर्ण न होणारे नवे संकल्प करणं. हो, ते संकल्प तर असतातच. पण एकंदरीत सगळं कसं फक्त चांगलंच घडणार आणि आता सगळं नवीन असणार या एकाच कल्पनेभोवती फिरत असतं. खरंय. आणि एक असा अलिखित नियमच बनला आहे जणू की जुन्या वर्षात जे काही वाईट झालं ते तिथे संपलं. हो, आपण तसंच मानून चालतो. आणि आता येणारा काळ हा फक्त यशाचा किंवा सुखाचा आणि एका परिपूर्ण भविष्याचाच असणार आहे. म्हणजे कसे, आपण वास्तवापेक्षा एका अत्यंत आदर्श अशा कल्पनेच्या दुनियेत जास्त रमण्याचा प्रयत्न करतो. अगदी बरोबर. पण मग अशा वेळी आपण एका अत्यंत प्राचीन अशा परंपरेकडे वळतो, जिथे नवीन वर्षाची सुरुवात अशा एका प्रतीकाने होते, जे वर्षाच्या पहिल्याच दिवशी वास्तवाची अत्यंत प्रखर जाणीव करून देतं. हो, आणि ते प्रतीक म्हणजे घराबाहेर उभारलेली एक साधी बांबूची काठी. बरोबर. सर्वांचं स्वागत आहे. आपण या गुढी उभारण्यामागील अर्थ आणि तिची रचना उलगडणार आहोत. नक्कीच. आणि मला वाटतं या चर्चेचं उद्दिष्ट केवळ या सणाची माहिती देणे हे नाहीये. नाही, अजिबात नाही. या गुढीमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूमागे दडलेला जो एक आहा मोमेंट असतो ना, तो आपल्याला शोधायचा आहे. हो, तो शोधणे जास्त गरजेचे आहे. गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस आहे, हे आपण जाणतोच. पण घराबाहेर उभारलेली ही गुढी केवळ एक सजावट नक्कीच नाही. चला तर मग यावर सविस्तर प्रकाश टाकूया. या विषयाच्या एकदम मुळाशी जाताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे गुढीपाडवा हा खरोखरच एका वेगळ्याच उंचीचा सण आहे. ही गुढी केवळ एक काठी नसते, तर तो एक मोठा वैचारिक आरसा असतो. म्हणजे एक प्रकारे ती आपल्याला स्वतःचीच ओळख करून देते. अगदी तसंच. ती विजय, समृद्धी आणि शुभ सुरुवातीचे प्रतीक कशी आहे आणि प्राचीन काळापासून चालत आलेली ही विचारधारा आजच्या या धकाधकीच्या जीवनात कशी प्रासंगिक आहे, हे समजून घेणं खूप उद्बोधक ठरणार आहे. मग आपण एकदम पायापासून सुरुवात करूया, म्हणजे अक्षरशः त्या रचनेच्या पायापासून. गुढीची बाह्य सजावट पाहण्यापूर्वी ती का उभारली जाते हे बघूया. हो, तो मूळ आधार समजून घेणं आवश्यक आहे. की जेव्हा भगवान राम यांनी रावणावर विजय मिळवला आणि ते अयोध्येत परतले, तेव्हा लोकांनी त्यांच्या स्वागतासाठी ही गुढी उभारली. बरोबर. तो एक विजयाचा ध्वज म्हणून उभारला गेला, त्यामुळे ती आनंद आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक आहे. पण मला इथे एका गोष्टीबद्दल नेहमीच उत्सुकता वाटते. गुढीचा जो मुख्य आधार आहे, तो म्हणजे बांबूची सरळ काठी. होय, संपूर्ण गुढीचा डोलारा आणि तिची ओळख ह्याच काठीवर उभी असते. आणि नेमका इथेच माझा प्रश्न आहे. म्हणजे जर आपल्याला एखादा अत्यंत महत्त्वाचा विजयाचा ध्वज लावायचा असेल, तर आपण मजबूत लोखंडाचा खांब वापरू किंवा सागवानासारखे एखादे कडक आणि वर्षानुवर्षे टिकणारे लाकूड वापरू. सामान्य विचार असाच असतो. हो ना. आधुनिक काळात आपण बघतो, भूकंपाचा सामना करण्यासाठी उंच इमारती, ज्याला आपण स्कायस्क्रॅपर्स म्हणतो, त्या आतून स्टीलच्या अत्यंत मजबूत सांगाड्यावर उभ्या असतात. बांबू तर आतून चक्क पोकळ असतो. अगदी बरोबर. मग एवढा मोठा विजयाचा ध्वज उभारण्यासाठी बांबूच का निवडला? इतर कोणतेही कडक आणि जाडजूड लाकूड का नाही वापरलं? इथे सर्वात लक्षवेधी गोष्ट अशी आहे की बांबूची निवड ही केवळ त्यावेळी ते सहज उपलब्ध होते म्हणून केलेली नाही, तर ती एका अत्यंत सखोल जीवनमूल्यावर आधारित आहे. अच्छा, म्हणजे यामागे काहीतरी मोठं तत्वज्ञान आहे तर? नक्कीच. तुम्ही मगाशी उंच इमारती आणि स्टीलच्या सांगाड्याचं उदाहरण दिलेत, पण तुम्हाला माहिती आहे का, त्या उंच इमारती भूकंपात किंवा भयानक वादळात का टिकून राहतात? कारण त्या खूप कडक असतात म्हणून. नाही. तिथेच तर गंमत आहे. आधुनिक अभियंते त्या इमारती अशा प्रकारे डिझाईन करतात की त्या वाऱ्यासोबत थोड्या वागतात, ज्याला इंजिनिअरिंगमध्ये आपण स्वे म्हणतो. ओहो, म्हणजे त्या लवचिक असतात. अगदी. जर त्या इमारती पूर्णपणे कडक आणि ताठर असतील ना, तर त्या वाऱ्याच्या प्रचंड दाबाने लगेच मधूनच तुटून कोसळून जातील. आणि निसर्गात हाच इंजिनिअरिंगचा गुणधर्म बांबूमध्ये सर्वात जास्त असतो. अरेच्छा,
म्हणजे जे तंत्रज्ञान आधुनिक इंजिनियर्स आता वापरत आहेत ते बांबूमध्ये निसर्गतःच अस्तित्वात आहे हे तर भारीच आहे. आणि स्थिरता. बांबू एकदम सरळ वाढतो. हो, बांबू हा निसर्गतः अत्यंत सरळ वाढतो. तो इकडे तिकडे वेडावाकडा वाढत नाही. हे मानवी जीवनातील नैतिकता किंवा प्रामाणिकपणा आणि आपल्या तत्वांशी ठाम राहण्याचं प्रतीक मानले जाते. म्हणजे जेव्हा आपण नवीन वर्षाची सुरुवात करतो तेव्हा आपला मार्ग बांबूसारखा सरळ आणि पारदर्शक असावा, हा त्यामागचा उद्देश आहे का? अगदी बरोबर. कितीही प्रलोभने आली तरी आपला मूळ स्वभाव आणि नीतिमत्ता ढळून न देणे. पण तो आतून पोकळ का असतो मग? तो पोकळ असतो जेणेकरून तो हलका राहून वाऱ्याचा सामना करू शकेल. आणि इथूनच त्याचा दुसरा आणि कदाचित सर्वात महत्वाचा गुणधर्म समोर येतो, तो म्हणजे लवचिकता. लवचिकता. म्हणजे संकटात वाकण्याची तयारी. हो, बघा ना, जेव्हा जंगलात एखादे मोठे वादळ येते तेव्हा जे झाड अत्यंत ताठ आणि अहंकारी असते ते मुळासकट उन्मळून पडते किंवा मधनच कडाळून तुटते. खरंय, मोठमोठी झाडं पडलेली आपण बघतो. पण बांबू तसा नसतो. वादळात बांबू वाकतो, तो जमिनीपर्यंत झुकतो आणि तो वाऱ्याचा वेग सहन करतो. पण तो कधीही तुटत नाही. वादळ शमले की तो पुन्हा अभिमानाने ताठ उभा राहतो. क्या बात आहे. हे ऐकताना खरोखरच अंगावर काटा येतोय. म्हणजे तो बांबू आपल्याला एक मूक संदेश देतोय की आयुष्यात जेव्हा संकटांची वादळे येतील तेव्हा परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घ्या. हो, थोडे नमते घ्यायला शिका, पण आतून कधीही तुटू नका. नेमकं हेच. हे जीवनात लवचिकता आणि सहनशक्ती ठेवण्याचं प्रतीक आहे. आधुनिक मानसशास्त्रात आपण ज्याला रेझिलियन्स म्हणतो ते हेच आहे. अगदी. म्हणजे हा केवळ एक झेंडा नसून संकटात कसे उभे राहावे याचा हा एक जिवंत वस्तुपाठ आहे. बरोबर. त्यामुळे जेव्हा आपण घराबाहेर गुढी उभारतो तेव्हा आपण फक्त एका जुन्या पौराणिक विजयाचा आनंद साजरा करत नसतो, तर स्वतःच्या आयुष्यातील रोजच्या संघर्षांवर मात करण्याची ताकद त्यातून मिळवत असतो. बांबूची ही लवचिकता समजल्यानंतर मला असं वाटतंय की आपण या काठीला फक्त एक निर्जीव वस्तू म्हणून पाहणं पूर्णपणे चुकीचं आहे. ती एक प्रकारे आपल्याला वर्षभरासाठी मानसिकरित्या तयार करतीये. नक्कीच. आता हा पाया समजून घेतल्यानंतर आपण वळूया गुढीच्या बाह्य रूपाकडे आणि तिला सजवणाऱ्या वस्तूंमागील सखोल अर्थाकडे, कारण हे बाह्यरूप थेट मानवी मानसशास्त्राशी जोडलेले आहे. हो, गुढीवर ज्या गोष्टी चढवल्या जातात त्या अत्यंत जाणीवपूर्वक निवडल्या गेल्या आहेत आणि प्रत्येकाचा एक विशिष्ट असा परिणाम आहे. आपल्या नोट्समध्ये हे स्पष्ट केले आहे की गुढीवर पिवळे किंवा केशरी रंगाचे नवीन रेशमी कापड बांधले जाते. केशरी रंग हा धैर्य आणि शक्तीचे प्रतीक मानला जातो. आणि पिवळा रंग हा आनंद आणि शुभ कार्याचा दर्शक आहे. हो, हे सगळं बघायला खूप प्रसन्न वाटतं. पण इथे हा विषय खरोखरच खूप रंजक होतो जेव्हा आपण या सुंदर कापडावर लावल्या जाणाऱ्या दोन अत्यंत परस्पर विरोधी गोष्टींकडे बघतो. हां, कडुलिंब आणि गाठी. अगदी. एकीकडे आहे कडुलिंबाची पाने आणि दुसरीकडे आहे साखरेची गाठी. मला खरंच या कल्पनेचं आश्चर्य वाटते. एकाच काठीवर अत्यंत कडू असलेला कडुलिंब आणि जिभेवर ठेवताच विरघळणारी साखरेची गाठी एकत्र बांधली जाते. हो, हे दोन टोकाचे अनुभव आहेत. सहसा सण म्हटला की फक्त गोडधोड खाण्याची प्रथा असते ना, मग सणाच्या दिवशी चक्क कडू का खायचं? हां, गुढीच्या रचनेतील सर्वात विरोधाभासी आणि तरीही मानवी जीवनाला सर्वात जवळचा असा भाग आहे. यावरून एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो, की आपण आयुष्याकडून नेहमी फक्त चांगल्याच गोष्टींची अपेक्षा करतो का? साहजिकच आहे. मानवी स्वभावच असा आहे की आपल्याला फक्त सुख हवे असते आणि सगळं काही आपल्या मनासारखं घडायला हवं असतं. पण तसं नेहमी होत नाही ना. खरंय. आजकाल तर आपण सोशल मीडियावर बघतो की सगळेजण फक्त आनंदी असल्याचेच फोटो टाकतात. जणू काही कोणाच्याही आयुष्यात दुःख नाहीच असा एक आभास निर्माण केला जातो. आणि हीच आजच्या काळातील सर्वात मोठी समस्या आहे. याला आधुनिक मानसशास्त्रात टॉक्सिक पॉझिटिव्हिटी म्हणजेच विषारी सकारात्मकता म्हटलं जातं. अच्छा, म्हणजे हे सगळं चांगलंच असेल असं सतत म्हणत राहणं. हो, सगळं काही नेहमी चांगलंच असेल किंवा नेहमी हसतच राहा असा खोटा अट्टहास केल्यामुळे होतं काय, की जेव्हा माणसाच्या आयुष्यात खरंच एखादं दुःख येतं तेव्हा तो आतून पूर्णपणे कोलमडून पडतो. अरे बाप रे, म्हणजे आपण वास्तवापासून दूर पळत असतो. अगदी. आणि गुढीवर लावलेला कडुलिंब हा हजारो वर्षांपूर्वीचा या आधुनिक समस्येवर दिलेला एक मनोवैज्ञानिक उतारा आहे. म्हणजे बघा, वर्षाच्या पहिल्या दिवशी जेव्हा आपण ती कडवट चव स्वतःहून चाखतो तेव्हा आपण निसर्गाला आणि स्वतःला सांगत असतो की येणाऱ्या वर्षात वाईट प्रसंग येतील
आणि मी ते स्वीकारायला तयार आहे. बरोबर. मी मानसिकदृष्ट्या सक्षम आहे हा तो संदेश असतो. कडुलिंब हा औषधी आहे, तो आरोग्यासाठी फायदेशीर आहे, हे वैज्ञानिक सत्य तर आहेच. हो, रक्त शुद्ध करतो तो. पण त्या पलीकडे जाऊन तू एका मोठ्या जीवनसत्याचं प्रतीक आहे. नवीन वर्षाची सुरुवात केवळ गोडव्याने होत नाही. कडू आणि गोड अनुभव हे दोन्ही जीवनाचा अविभाज्य भाग आहेत, हे मोकळेपणाने स्वीकारायला तो शिकवतो. म्हणजे साखरेची गाठी गोडव्याचे आणि यशाचे प्रतिनिधित्व करते, तर कडुलिंब हा अपयश आणि संघर्षाचे प्रतिनिधित्व करतो. हो, आणि जेव्हा हे दोन्ही एकत्र गुढीवर लावले जातात, तेव्हा ते आपल्याला मानसिकदृष्ट्या एका समतोल अवस्थेत आणतात. हे ऐकताना मला जाणवतंय की ही किती प्रगल्भ विचारसरणी आहे. आपण नवीन वर्षाच्या संकल्पांमध्ये फक्त मी हे मिळवेन आणि मी ते मिळवेन असं लिहितो, पण गुढी आपल्याला सांगते की मी मिळवेन, पण त्या प्रवासात जे काही कडू घोट प्यावे लागतील त्यासाठी मी पूर्णपणे तयार असेन. अगदी. हा समतोल खूप गरजेचा आहे. साखरेच्या गाठीची गोडी आणि कडुलिंबाचा कडवटपणा हे दोन्ही समान पातळीवर पचवण्याची ताकद असणे हाच खरा विजय आहे. आणि म्हणूनच याला विजयाचा सण म्हटले जात असावे. नक्कीच. कारण खरा विजय हा बाहेरच्या शत्रूवर नाही, तर स्वतःच्या मनावर मिळवलेला असतो. आणि हा समतोल साधण्याची कला जो शिकतो, तो कोणत्याही संकटात कधीच हरत नाही. क्या बात है. तत्वज्ञानाचा हा सखोल विचार ऐकल्यानंतर आता आपण वळूया गुढीच्या सर्वात वरच्या भागाकडे आणि प्रत्यक्ष गुढी उभारणीच्या प्रक्रियेकडे. हो, कारण ही प्रक्रिया केवळ एका व्यक्तीची नसते, तर ती एक संपूर्ण कौटुंबिक कृती असते. अगदी. आपल्या माहितीनुसार गुढीच्या सर्वात वर एक तांब्याचा किंवा चांदीचा लोटा, ज्याला आपण कलश म्हणतो, तो उलटा ठेवला जातो. हो. आणि हा कलश गुढीला एक परिपूर्णत्व प्राप्त करून देतो. तो त्या रचनेचा मुकुट आहे असं म्हणता येईल. तांबे हे शुद्धतेचं प्रतीक मानले जाते हे आपण ऐकलंय. हा तांब्याचा लोटा विजयाचा मुकुट आणि सकारात्मक ऊर्जेचं चिन्ह मानला जातो. पण ही जी गुढी उभारण्याची विशिष्ट पद्धत आहे, म्हणजे आधी कापड, मग फुले. हो, एका लांब बांबूला आधी ते रेशमी कापड बांधणे, त्यावर फुलांची माळ लावणे, मग कडुलिंबाची ढाळी आणि साखरेची गाठी बांधणे, आणि सर्वात शेवटी त्यावर तो तांब्याचा कलश ठेवणे. या सगळ्याचा नेमका अर्थ काय? यामागे खूप मोठं शास्त्र दडलेलं आहे. आणि विशेषतः मला हा प्रश्न पडतोय की एखादा कलश सरळ ठेवून त्यात फुले ठेवली असती तर ते अधिक सुंदर दिसलं असतं. आपण घरात पाणी पिण्यासाठी लोटा वापरतो, तो नेहमी सरळ ठेवतो, पण गुढीवर तो नेहमी उलटाच का ठेवला जातो? जर आपण याचा प्राचीन वास्तुशास्त्र आणि ऊर्जा विज्ञानाच्या मोठ्या संदर्भात विचार केला, तर यात भौतिकशास्त्र आणि अध्यात्म यांचा एक सुंदर संगम पाहायला मिळतो. अच्छा, म्हणजे इथेही सायन्स आहे तर. होय. कलश जेव्हा आपण सरळ ठेवतो, तेव्हा त्यात आपण पाणी किंवा एखादी भौतिक वस्तू साठवतो. पण जेव्हा आपण तो गुढीवर सर्वात उंचावर उलटा ठेवतो, तेव्हा त्याचा आकार एका अँटेनासारखा किंवा रिसिव्हरसारखा होतो. हे थोडं कठीण वाटते. म्हणजे जसं जुना काळी टीव्हीचा अँटेना असायचा, जे हवेतून सिग्नल कॅच करायचं, तसाच काहीसा हा प्रकार आहे का? हो, अगदी. ती एक उत्तम उपमा आहे. प्राचीन भारतीय विचारधारेत अशी एक ठाम समजूत आहे की आकाशातून किंवा ब्रह्मांडातून येणारी जी वैश्विक सकारात्मक ऊर्जा आहे, ती स्वतःमध्ये सामावून घेणारा हा कलश आहे. म्हणजे तो उलटा कलश ती ऊर्जा कॅच करून खाली घरात प्रवाहित करणारा एक रिसिव्हर म्हणून काम करतो. अगदी बरोबर. तांबे हे विजेचे आणि उष्णतेचे उत्तम वाहक आहे, हे आपल्याला आधुनिक विज्ञानातून माहीत आहेच. हो, ज्याला आपण बुड कंडक्टर म्हणतो. हो, त्यामुळे तांब्याचा कलश या अदृश्य सकारात्मक ऊर्जेला आकर्षित करून ती ऊर्जा बांबूच्या माध्यमातून घराच्या दिशेने प्रवाहित करतो, असा यामागचा अत्यंत सुंदर विचार आहे. हे खरोखरच थक्क करणारं आहे. म्हणजे आपण जे काही करतोय त्यामागे एक नुसतीच अंधश्रद्धा नसून ऊर्जेचा एक ठराविक तर्क लावलेला आहे. नक्कीच. प्रत्येक कृतीमागे काहीतरी कारण आहे. आणि जी कौटुंबिक पूजेची पद्धत आहे त्याबद्दल काय सांगता येईल? कारण आजकाल प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्ये आणि आपापल्या जगात मग्न असतो. पण गुढी उभारताना सगळे एकत्र येतात. हो, हा या सणाचा खूप सुंदर भाग आहे. ती खिडकीत किंवा दारात उभारल्यानंतर संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन हळद कुंकू, दीप अगरबत्ती लावून तिची पूजा करणे, हे सगळं खूप पद्धतशीर आहे. हां, या संपूर्ण प्रक्रियेचा सर्वात महत्त्वाचा सामाजिक आणि मानसिक पैलू आहे. गुढी उभारण्याची कृती ही कधीच एकट्याची नसते. कोणी बांबू स्वच्छ करतं, कोणी कापड बांधतं, तर कोणी फुलांची माळ बनवतं. हो, घरात एक वेगळीच लगबग असते. आणि जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन
ही गुढी उभारते आणि पूजा करते तेव्हा तिथे केवळ एक धार्मिक कर्मकांड होत नसतं, तर तिथे एक कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस म्हणजे सामूहिक जाणीव निर्माण होते. सामूहिक जाणीव म्हणजे कुटुंबातील सर्वांची ऊर्जा एकाच वेळी एकत्र येणे असा अर्थ आहे का याचा? होय. जेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य एकाच वेळी एकाच ठिकाणी उभं राहून सकारात्मक विचार करतात आणि नव्या वर्षासाठी चांगल्या गोष्टींची प्रार्थना करतात, तेव्हा तिथे एक अत्यंत शक्तिशाली ऊर्जा निर्माण होते. बरोबर. आणि मंत्रोच्चार किंवा आरतीमुळे सुद्धा वातावरण बदलतं. अगदी. मंत्रोच्चार आणि आरतीमुळे घरात एक विशिष्ट ध्वनी ऊर्जा म्हणजेच साऊंड एनर्जी निर्माण होते, जी मनाला शांत करते. हे कुटुंबाला भावनिकदृष्ट्या एकत्र बांधून ठेवण्याचे एक उत्तम साधन आहे. म्हणजे गुढी ही केवळ घराबाहेर उभी नसते, तर ती कुटुंबाच्या मनातही एकी आणि आशेचा स्तंभ म्हणून उभी राहते. खरंय. आपण आतापर्यंत जी चर्चा केली त्यावरून एक गोष्ट अगदी लख्खपणे स्पष्ट होते की गुढीपाडवा हा केवळ कॅलेंडरवरील एक सण किंवा सुट्टीचा दिवस नाही, तर तो मानवी मनाला घडवणारा एक जिवंत विचार आहे. हो, तो केवळ एक दिवस नसून वर्षभरासाठीची एक शिदोरी आहे. तो आपल्याला विजयाचा आनंद साजरा करायला सांगतो आणि भविष्याकडे पाहण्यासाठी सकारात्मक ऊर्जा देतो. पण त्याचवेळी बांबूची लवचिकता अंगीकारून जीवनातील गोड कडू अनुभव समान पातळीवर स्वीकारण्याची ताकदही देतो. हो, आजच्या धकाधकीच्या जगात वावरणाऱ्या प्रत्येकासाठी हा एक अत्यंत व्यावहारिक संदेश आहे. ही अशी मूल्ये आहेत जी काळाच्या कसोटीवर टिकून राहिलेली आहेत. निश्चितच ही गुढी आपल्याला रोज आठवण करून देते की जगणं म्हणजे केवळ सुख उपभोगणं नाही, तर प्रत्येक कडूगोड अनुभवातून शिकत समर्थपणे पुढे जाणं आहे. अगदी बरोबर. न तुटता आणि न वाकता पुढे जाणं. आजच्या या भागातून आपण गुढीपाडव्याचे जे विविध पदर उलगडले आहेत ते खरोखरच प्रत्येकाला नव्याने विचार करायला लावणारे आहेत. पण आजचा हा भाग संपवण्यापूर्वी माझ्या वाचनात आलेला एक कुतूहल निर्माण करणारा मुद्दा मला इथे मांडायचा आहे. हा, कोणता मुद्दा आहे तो? आपल्या आजच्या माहितीत एक विशिष्ट ओळ होती, ती म्हणजे गुढी नेहमी घराच्या उजव्या बाजूला उभारली जाते, डाव्या बाजूला नाही. हो, ही एक अत्यंत जुनी पारंपरिक पद्धत आहे जी काटेकोरपणे पाळली जाते. पण इथेच तर खरी गोम आहे. उजवी बाजूच का? आपण संपूर्ण गुढीच्या रचनेमागील विज्ञान आणि मानसशास्त्र समजून घेतलं, बांबूची लवचिकता पाहिली, कडू गोड चवींचा अर्थ समजून घेतला. पण या विशिष्ट दिशेमागे काय रहस्य असू शकतं? हा खरोखरच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. प्राचीन वास्तुशास्त्रानुसार उजव्या आणि डाव्या बाजूच्या ऊर्जेमध्ये खरोखरच काही नैसर्गिक तफावत असते का? जसे आपल्या शरीरात उजवा आणि डावा मेंदू वेगवेगळे काम करतो, तसेच निसर्गात आणि घराच्या वास्तूतही असं काही शास्त्र आहे का? म्हणजे दिशांचा ऊर्जेशी असलेला संबंध. बाजूपेक्षा वेगळी असते का? की उजवी बाजू ही केवळ शुभ मानण्याची एक मानवी प्रवृत्ती आहे? हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला निसर्गाच्या आणि मानवी समजुतींच्या एका नव्या गुंतागुंतीकडे घेऊन जातो. होय. आणि म्हणूनच श्रोत्यांसाठी हा एक अत्यंत कुतूहलाचा विषय ठरू शकतो. याच गूढ प्रश्नावर विचार करत आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या सखोल चर्चेत.